जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. पाणी नाही, रस्ता नाही तर मतही नाही. गौड गावातील महिलांचा आमदारांचा ताफा अडवून संतापाचा स्फोट. मौजा गौड येथील स्टेशन कांढळी अंतर्गत येणाऱ्या गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी आणि घरोघरी नळ बसवण्यात आले. मात्र गेल्या 2 वर्षांपासून नळ योजना पूर्णपणे बंद असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. त्यातच या कामासाठी गावातील मुख्य रस्ते खोदण्यात आले, पण आजपर्यंत दुरुस्तीच झाली नाही. या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे गावातील महिला आणि ग्रामस्थांनी आमदार समीर कुनावार यांच्या ताफ्याला अडवून तीव्र निषेध व्यक्त केलाय. नळ आहे, टाकी आहे, पण पाणी नाही. रस्ते फोडून ठेवले, पण दुरुस्ती नाही. हा विकास नसून थट्टा आहे, असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केलाय. ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपूर्वी नळ योजना सुरू झाली नाही आणि रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती झाली नाही तर गौडगाव निवडणुकीवर पूर्णपणे बहिष्कार टाकेल. कागदावरचा विकास आणि जमिनीवर शून्य वास्तव असे चित्र गौड गावात पाहायला मिळत आहे. आता पाहायचे हेच की प्रशासन जागे होणार की मतपेटीतून धडा मिळणार. प्रणय बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट.